अखिलेश उर्फ अख्खी मुळातच एक माथेफिरू माणूस. किमान त्याचे मित्र तरी हेच म्हणायचे. वडिलांचा यशस्वी व्यवसाय, अभ्यासातली गती असं सगळं असूनही जेव्हा त्यानं डिफेन्स सर्व्हिसमध्ये जायचा हट्ट धरला तेव्हा कोणालाच त्याचं फारसं आश्चर्य वाटलं नाही. सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून तो नेव्हल एअर आर्म्सला जॉईन झाला आणि नंतर मित्रांच्यातलाही त्याचा संपर्क कमी होत गेला. 2-1 वर्षापूर्वी त्याचा बेपत्ता होण्याची बातमी धडकली तेव्हा मात्र सगळेच हळहळले. घरी सांत्वन करण्यासाठी रीघ लागली आणि आज 2.5 वर्षाच्या भल्या मोठ्या कालखंडानंतर अखिलेश पुन्हा मित्रांच्या गराड्यात होता. मध्यरात्रीच्या काळात तो कुठे गहाळ होता, नक्की काय घडलेलं तेव्हा अनेक प्रश्नांचा भडीमार होत होता. सर्वांचे प्रश्न शांतपणे ऐकून घेतल्यावर अखिलेशनं बोलायला सुरुवात केली. मी नेव्हल सर्व्हिस जॉईन केली. यापलीकडे तुम्हाला काहीच माहीत नाही. कदाचित कधी कळलंही नसतं. पण आज परिस्थितीनं अशी वेळ आणली की मला हे सांगावंच लागतंय. नेव्ही जॉईन केल्यानंतरच्या काही काळातच माझी निवड सिक्रेट सर्व्हिससाठी झाली. अर्थात याबद्दल कोणालाच कल्पना दिली नव्हती, अगदी मम्मी पप्पांनाही. यथायोग्य प्रशिक्षण घेऊन मी नेमून दिलेल्या कामगिरीवर रवाना झालो. ती कामगिरी काय होती, तिचं काय झालं हे इथे सांगणं प्रशस्त नाही आणि त्याचा माझ्या हकीकतीशी संबंधही नाही. त्यामुळे आपण तिकडे दुर्लक्ष करू. तर मी माझ्या मिशनवर असताना दुर्दैवानं माझं प्लेन अपघातग्रस्त झालं. रडाळच्या टप्प्यातनं येण्यासाठी फार कमी उंचीवरून उडण्याचा हा एक धोका होताच. डोळे उघडले तेव्हा मी सर्वस्वी अनोळखी भूभागावर होतो. मी तिथे कसा पोहोचलो, माझ्या विमानाचे अवशेष कुठे पडले याबद्दल मला काहीच कल्पना नाही. आजूबाजूला नजर फिरवतानाच डोकं काम करायला लागलं. सर्वप्रथम मी माझ्याबद्दल ओळख सांगणाऱ्या कागदपत्रांची विल्हेवाट लावायची तयारी केली. कदाचित मी शत्रू प्रदेशातही असू शकेन. केवळ योगायोगानं विमान भरकटून मी इथे आलो हे कारण संयुक्तिक वाटेल इतपतचा खाणाखुणा मी शिल्लक ठेवल्या. तोपर्यंत तरी आजूबाजूला कोणाचाच वावर असल्याची काही चिन्हे मला दिसली नाहीत. कळ्या जागी जिथून मला मध्य प्रदेशाचा थोडाफार अंदाज येऊ शकेल. बराच वेळ झाडाझुडपातनं प्रवास करत राहिल्यावर कानावर समुद्राचा आवाज आला. थोडक्यात मी कुठल्या तरी समुद्रकाठच्या ठिकाणावर होतो. वेड्यासारखा वाट काढत मी समुद्रकिनाऱ्यावर पोचलो. पण आजूबाजूचा अनंत पसरलेला सागर पाहून जाग्यावरच थिजलो. दूरवर कुठेही काही नजरेच्या टप्प्यात येत नव्हतं. निव्वळ पाणी आणि पाणीच. आजूबाजूला नजर टाकली तरी जमिनीला स्पर्श करत वेड्यावाकड्या वळणांनी पसरत गेलेला समुद्रच दिसत होता. मी होतो कुठे एखाद्या बेटावर, पण माझ्या प्रवासाच्या वाटेत असं एकही बेट असल्याचं मला आठवेना. मग मी खरंच आकाशात भरकटलेलो. हताश मनानं परत फिरून मी माझी तात्पुरती राहण्याची सोय पाहायला निघालो. समुद्रकिनारा सोडून हे योग्य ठरलं नसतं, कारण एव्हाना माझ्या नाहीसे होण्याची खबर नक्की लागली असणार होती आणि शोध मोहीमही घेतली जाणार होतीच, पण गुप्ततेनं. त्यामुळे समुद्रकिनाऱ्याची जागा मला सुटकेच्या दृष्टीनं महत्त्वाची होती. अर्थात संपूर्ण भूभाग नजरेखालून गेल्याशिवाय नेमकी जागा ठरवणं शक्य नव्हतंच. डोक्यात विचारांचं मोहोळ उठलेलं असताना आजूबाजूला होणाऱ्या चोरट्या हालचाली काही क्षण माझ्या लक्षात आल्या नाहीत, पण प्रशिक्षित मेंदूनं त्यांची नोंद घेतली आणि मी एका जागी थबकलो. माझं अचानक थांबणं कदाचित त्यांना अपेक्षित नसावं, त्यामुळे माझ्या नजरेच्या कोनाच्या बाहेरून हालचाल करणारे गोंधळले आणि माझी नजर त्यांच्यावर पडली.
काळाकुट्ट रंग, अंगावर लज्जारक्षणापुरतं कुठल्या तरी प्राण्याचं कातडं गुंडाळलेलं, हातात चमकत असलेलं धारदार पातं, मनाला धडकी भरवणार ध्यान होतं ते शरीर मिळालेल्या प्रशिक्षणाला जागत संरक्षणाच्या तयारीला लागलं. नकळत सगळे स्नायू सैल पडायला लागले, डोळे त्यांच्या हालचालीचा वेध घ्यायला लागले. पण हा खेळ काही सेकंदच. नंतर ज्या वेगात त्याच्या आजूबाजूला तसेच अनेक जण दिसायला लागले, तेव्हा प्रतिकार सोडून पळण्यासाठी नजर भिरभिरायला लागली. ते अशक्य होतं एव्हाना. किनाऱ्याच्या बाजूनं सगळीकडेच ते जमले होते. डावी उजवीकडे असलेला मोकळा किनारा आणि पाठीमागे असलेला समुद्र. माझ्या सगळ्याच दिशा बंद जमा होत्या. काही मिनिट असतील. त्यांनी माझं निरीक्षण निश्चितच आधीच केलं असणार, पण मला त्यांचा अंदाज घ्यायला काही मिनिट लागलीच. काही झालं तरी समोरच्या परिस्थितीला तोंड हे द्यायलाच लागणार होतं, अन्यथा पळणार कुठे. मी त्यांचा अंदाज घ्यायचं ठरवलं आणि जवळ काही शस्त्र नसल्याची खूण म्हणून दोन्ही हात वर उचलले. माहीत नाही ही खूण कोणी आणि कधी ठरवली असेल ते, पण सगळ्या जगभरात ताबडतोब ओळखली जाते हे खरं. माझ्याकडून धोका नसल्याची खात्री होताच सगळीकडून ते मोकळ्या वाळूत यायला लागले. एकंदरीत त्यांच्या हालचालीत काहीच आक्रमकता दिसत नव्हती, होता तो सावधपणा. मी अलगद त्यांच्या गराड्यात वेढलो गेलो. दूर किनाऱ्यापासून बरंच दूर अंतरावर असलेल्या त्या तळ्यात मी पुन्हा एकदा स्वतःचं प्रतिबिंब न्याहाळलं. दाढी मिशा वाढल्या असल्याने तो चेहरा मलाही ओळखू आला नाही. एरवी शरीरात बांधलेल्या शिस्तीनं कित्येक महिन्यात चेहऱ्यावर दाढीची खुरटसुद्धा वाढलेली कधी आठवत नव्हती. एव्हाना माझा जर काही शोध झालाच असेल तर तोही नक्कीच थांबवण्यात आला असणार होता. काळोख्या गुहेत ढणढणत्या पलतीच्या वेड्यावाकड्या उजेडात राहून मला वेड लागलं नाही हेच नवल. त्या गुहेत पाऊल टाकताना भीती वाटलेली कदाचित. हा आपल्या आयुष्याचा शेवट. पण कित्येक काळ काहीच घडलं नाही. पाहुण्यांची बडदास्त ठेवावी त्याप्रमाणे वेळच्या वेळी अन्न पाण्याचा पुरवठा मला होत होता. मात्र गुहेच्या बाहेर पाऊल टाकायला मनाई होती. ते नक्की कशाची खात्री करत होते देव जाणे, पण तशी ती त्यांची पटली असावी. एक दिवस अचानक मला त्यांनी गुहेच्या बाहेर आणलं. त्या दिवसापासून मी मोकळाच होतो. मनाला येईल तिथे फिरू शकत होतो, पण ते एका ठराविक मर्यादेत. त्यांच्यापैकी कोणाची ना कोणाची नजर माझ्यावर असायचीच. जरा जरी मी नजरेआड व्हायचा प्रयत्न केला तरी काही न बोलता एक जण उघड पातं घेऊन समोर उभा ठाकायचा. मला समुद्रकिनारी जायचं होतं. सुटकेचे प्रयत्न करायचे होते. कित्येकदा समोर येणाऱ्याच्या हातातलं शस्त्र हिसकावून तिथून पळावं असा विचार मनात येत होता. तो किती धोकादायक होता हे मला अजून कळायचं होतं. सुरुवातीच्या दिवसाच्या काळात मी त्यांच्यात वावरताना एक गोष्ट लक्षात आली. यातला एकही जण माझ्याशीच नव्हे तर आपापसातही काही बोलत नव्हता. एक अवाक्षरही नाही. कदाचित माझ्या समोर बोलत नसतील असं वाटलेलं, पण कधीच त्यांना मी एकमेकांशी बोलताना पाहिलं नाही. साध्या खाणाखुणाही नाहीत, तरी त्यांचे व्यवहार सुरळीत चालत असायचे. इतकं आखीव-रेखीव वागणं मी अद्याप कुठेच अनुभवलं नव्हतं. दुसरा एक चमत्कारिक अनुभव आला तो म्हणजे मला भूक लागली किंवा आणखी काही गरज भासली तर त्यांच्यातला कुणी ना कुणी समोर येऊन उभा राहायचा. योगायोग म्हटलं तरी तो प्रत्येक वेळी घडतो असं नाही ना. कित्येकदा असं वाटायचं की चेहऱ्यावरच्या सूक्ष्म खाणाखुणा त्यांनी ठरवल्या असतील, पण त्यांचे चेहरे कायम निर्विकार, एक सुरुकुतीही हलणार नाही. मग यांचे संवाद व्हायचे तरी कुठल्या पातळीवर? सायचा, पण तो फार काळ नसायचा. ज्या अर्थी इथे लहान मूल येत होती त्या अर्थी कुठे ना कुठे वंशवृद्धीही होत होती, पण ती नजरेच्या टप्प्याआड. स्त्रियाही तिथेच असाव्यात. तिथे अवतरणारे नवतरुणही सराईतपणे वावरायचे, म्हणजे यांचं प्रशिक्षण त्यांना मिळत असावं.
एका चमत्कारिक संस्कृतीची माहिती मिळत होती ही, ज्यात स्त्री आणि पुरुष पूर्णपणे वेगवेगळ्या भागात वावरत होते. न जाणो कुठल्या कारणास्तव मी यांचेही शोध घ्यायचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी मी त्या प्रदेशाची मर्यादा ओलांडायच्या आत त्यांचा राखणदार समोर उभा राहायचा. नंतर तर प्रकरण आणखी अवघड झालं. मी नुसतं ठरवलं की आज आपण यांच्या रहस्याचा छडा लावायचा, की दिवस त्यांचा एखादा माणूस माझ्या अवतीभोवती राहायचा. हे लोक माइंड रीडर होते. याच कारणानं त्यांना एकमेकांशी संवाद साधायला बाह्य खुणाची गरज भासत नव्हती आणि त्यांच्यातला माझा वावर वाढल्यानं माझं मनही ते पटकन वाचायला लागले होते. अर्थात हा सगळा वन वे ट्रॅफिक होता. ते माझ्या मनातलं ओळखू शकत होते, पण मला मात्र काही केल्या त्यांचा अंदाज यायचा नाही. हळूहळू माझे प्रयत्न कमी व्हायला लागले. एक दिवस घटनाच अशी घडली की मला त्या भागातल्या रहस्याचा शोध घेणं गरजेचं होऊन बसलं. तो दिवस सगळ्यांचीच धावपळ चालू होती. कदाचित त्यांचा ठरवलेला एखादा उत्सव वगैरे असेल असं मी गृहीत धरलं. दुपारपासूनच गटागटानं त्यातले लोक सरळ समोरच्या डोंगर पार करून पलीकडे जायला लागले. 2-2.5 तासातच तो गट परत यायचा की दुसरा गट डोंगर माथ्याकडे रवाना व्हायचा. हे सगळं संध्याकाळ उलटून गेलं तरी चालूच होतं. पौर्णिमेच्या आधीचा काळ असावा. तो रात्रीच्या चंद्रप्रकाशात त्याची धावपळ नजरेत भरत होती. एरवी इतक्या मोठ्या संख्येनं रात्रीच्या वेळी मी त्यांना बाहेर पाहिलं नव्हतं. आजूबाजूंच्या गुह्यांमध्ये ते आश्रयाला जायचे. नाही म्हणायला काही जण पहारा द्यावा तसे इकडे तिकडे वावरत असायचे. पण ते नेमकेच आज मात्र रात्र उलटून गेली तरी एकही जण गुहेकडे वळला नाही. उलट मोकळ्या जंगलातल्या झाडाझुडपांवर नजर ठेवून राहिले होते. दिसताना ते पांगलेले दिसत असले तरी क्षणात एकत्र येतील याची मला चांगलीच कल्पना होती. या सगळ्या गडबडीत मला आत पिटाळायला ते विसरले की पुढे जे होईल ते मी पाहावं म्हणून मला मोकळ्यावर राहू दिलं हे मला कळत नव्हतं. मध्यरात्र उलटून गेल्यावर ते घडलं. समोरच्या गर्द झाडीतून राक्षसी वाटतील अशा शरीराचे कित्येक जण आपल्या भली थोरली शस्त्र पाजरत सरसावले. त्यांची संख्या आणि आकारमान पाहता इथल्या लोकांचं फार मोठ्या प्रमाणावर शिरकाण होणार हे नक्की होतं. समोरची टोळी झाडी पार करून मोकळ्यावर आली तरी काहीच हालचाल जाणवली नाही. मगापासून वावरणारे इथले रहिवासी आता कुठेतरी गायब झालेले. मला माझी सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची होती. मी समोर दिसेल त्या डोंगराच्या खबदाडीत शरीर घुसवून समोरच्या हालचाली निरखायला लागलो आणि काहीतरी अविश्वसनीय घडायला लागलेलं. समोरच्या त्या महाकाय टोळीवर मागच्या बाजूनं प्रचंड हल्ला झाला. इतका वेगानं की त्यांना कळेस्तोवर काही डझन कापल्या गेले होते. मगापासून गायब झालेली मंडळी आता नजरेच्या टप्प्यात यायला लागली. सगळं शिस्तबद्ध आणि असणारच होतं. ते तसं त्यांच्या नक्कीच एकमेकांशी संपर्क असणार होता. कितीही झालं तरी ताकद ही ताकदच असते. काही काळ गडबडलेले हल्लेखोर आता पुन्हा आक्रमक बनत होते. पण इथेच काहीतरी चुकताना जाणवत होतं. हल्लेखोर टोळीत वेगाने शिरलेल्यांचा खात्मा होणार ही शक्यता गृहीत होती, पण समोर काही वेगळंच दिसत होतं. समोर दिसणारे ते महाकाय आकार अचानक वर्मी घाव बसून कोसळायला लागलेले. हा काही गनिमी काव्याचा भाग असावा, पण त्यासाठी तशी शस्त्र तयारी हवी आणि चालता चालता अचानक मान धडा वेगळी करणारं शस्त्र असं नकळत कसं वापरता येणार. काही मिनिटात चित्र पालटलं. हल्लेखोर बचावाच्या प्रयत्नात दिसायला लागले. समोर दिसत असलेल्यांवरही शस्त्र चालवायला कचरायला लागले. शक्य तितके एकमेकांच्या जवळ सरकायला लागले. पण इतकं सगळं करूनही हे चमत्कारिक शिरकाण थांबतच नव्हतंच. उलट त्यांच्या आजूबाजूलाच काही आकार वावरत असल्याचा भास व्हायला लागला. इतका वेळ स्वतःच्या सुरक्षिततेच्या काळजीनं लपून बसलेला मी, पण समोरच्या एकतर्फी युद्धाचं रहस्य मला गप्प बसू देईना.
मी शक्य तितक्या सावधपणे समोर सरकायला सुरुवात केली. एव्हाना भीतीनं गोठलेले हल्लेखोर किंकाळ्या मारत पळायचा प्रयत्न करायला लागलेले. मी आणखी थोडा सरकलो आणि मला पहिल्यांदाच त्यांच्या घाबरण्याचं कारण लक्षात आलं. घाबरून इतस्त झालेल्यांपैकी एक जण माझ्याच समोर अगदी हाताच्या अंतरावर आला. मला पाहून हल्ला करण्याऐवजी त्याच्या नजरेत दाटलेली भीती मला त्या चंद्रप्रकाशात स्पष्ट दिसली. तेवढ्यात त्या प्रदेशाचे मालक असलेल्यांपैकी एक जण त्याच्यासमोर येऊन ठेपलाच. याचं मला आश्चर्य वाटायचं, कारण त्यांच्या मनोवाचनांचा मला अनुभव होताच. मात्र नंतरचा प्रकार माझ्या कल्पनेपलीकडला होता. गडबडलेल्या त्या हल्लेखोरानं हातातल्या शस्त्रानं समोरच्या व्यक्तीवर आघात केला, पण तो हवेतून फिरल्यासारखा झाला. याउलट त्याच्या मागच्या बाजूनं मात्र लखलखत्या पात्यानं त्याचा वेध घेतला. माझी पूर्ण खात्री होती तिथे आम्हा तिघाव्यतिरिक्त चौथं कोणी नव्हतं. पण हे घडलं, माझ्यासमोर घडलं. विश्वास ठेवावा की ठेवू नये यासाठी काही वेळ देण्याचा आतच खाली पडलेला त्या देहावरून शस्त्रधारी सावली बाजूला सरकली. होय, सावलीच. चंद्रप्रकाशात स्वच्छ दिसत असताना मी हे पाहिलं होतं. समोरच्या व्यक्तीची सावली सशस्त्र होती. याउलट त्याच्याकडं काही शस्त्र नव्हतं. काही क्षण माझ्याकडे पाहून तो पुन्हा परतला. यावेळी मी निरखून पाहिलं. आकाशात चंद्र असतानाही त्याची सावली पडत नव्हती. झपाझप चालत तो समोरच्या झाडाच्या सावल्यात नाहीसा झाला. काही तासांचा खेळ. एकही हल्लेखोर परत गेला नसावा. डोळ्यातली झोप केव्हाच उडून गेलेली. सकाळच्या सूर्यप्रकाशात मी त्यांना हल्लेखोरांची प्रेतं ओढून नेताना पाहत होतो. दृश्य साधंच असलं तरी त्यात एक विसंगती होती. एकाचीही सावली जमिनीवर पडलेली नव्हती. तो दिवस उलटला. पुन्हा तिथले व्यवहार नेहमीप्रमाणे चालू झाले. दुसऱ्या दिवसापासून मात्र त्यांच्या सावल्या पुन्हा पूर्ववत दिसायला लागल्या. विचार करून करून डोक्याचा भुगा होत होता, पण उत्तर सापडत नव्हतं. साधा व्यावहारिक नियम, प्रकाशाला अडथळा आला की सावली पडते, पण ती केवळ एक प्रतिमा असते. तिच्यात जडत्व कसं येणार? तिच्या हालचाली तिच्या उगमापेक्षा वेगळ्या कशा होणार? हा काही चमत्कार होता की जादू टोण्याचा काही प्रकार? काही गूढ असेलच तर ते त्या डोंगरापलीकडे, पण तिथे जाणार कसं? 2 दिवस मी फक्त आणि फक्त हाच विचार करत घालवला. शेवटी मनाचा निर्धार केला, यामागचं गूढ शोधून काढायचंच. पण कसं? जे लोक माझं मन स्वच्छ वाचू शकतात त्यांना चकवून मी डोंगराच्या पायथ्याशीही पोहोचू शकत नव्हतो. छे, याला काहीतरी मार्ग असायलाच पाहिजे. मी मनाच्या कानाकोपऱ्यातल्या ज्ञानाला चाचपडायला सुरुवात केली आणि एक शक्यता जाणवली. आत्यंतिक सावधपणे मी त्या रचनेत प्रवेश केला. आता मात्र वेड लागायचंच बाकी राहिलं. बाहेरून दगडाच्या असलेल्या त्या रचनेत आत मध्यभागी पंचकोनीच आकाराचं, पण काही खास चमकत्या भिंतीची एक बुटकी रचना होती. मी नेमक्या वेळी तिथे आलो होतो. आत्ताच आलेल्या गटातल्या एकानं त्या रचनेत उडी मारली आणि काही काळ तसाच थांबला. कसली वाट पाहत असावा तो, की काही मंत्रोच्चार वगैरे चालू असावं? याही शंकेचं निरसन लगेचच झालं. अर्धवट उघड्या छतातल्या एका झरकेतून सूर्यकिरण आत झेपावले आणि पाहता पाहता तो पंचकोन झळाळून उठला. मी स्तब्धित होऊन पाहत राहिलो. ठराविक काळ सूर्यकिरण त्या पंचकोनावर स्थिरावली आणि पुन्हा एकदा सूर्याच्या आड छताचं बांधकाम आलं. त्या क्षणी तो त्या रचनेतून उडी मारून बाहेर पडला. हा प्रकार थोडाफार फरकानं आणखी 4 वेळा घडला आणि मी हळूच पुन्हा माझ्या लपण्याच्या ठिकाणी आलो. आत गेलेले ते 5 जण केव्हाही बाहेर येण्याची शक्यता होती. त्यांच्यातला फरक नक्कीच जाणवला नसता, पण मला नेमकं काय पाहायचं ते ठाऊक होतं. 5ही जणांच्या सावल्या पडत नव्हत्या.
मी जे शोधत होतो ते हितच होतं. क्षणार्धात मनात विचार चमकून गेले. हे असलं कल्पनातीत असा कॉम्प्लॉज जर आपल्याकडे असेल तर? एखाद्या विचारानं डोक्यात थैमान घातलं की माणूस सगळा सारासार विचार विसरतो. एकतर हा प्रकार का घडत होता यामागचं कारण मला माहीत नव्हतं. समजा ते कळलंही असतं तरीही इतकी मोठी दगडी वस्तू मी सोबत नेऊ शकलो नसतो. शेवटचा पर्याय एकच उरलेला, मी स्वतःवर हा प्रयोग करून पाहणं आणि शक्य होईल तसं हितून सटकणं. एकदा देशातल्या तज्ज्ञ लोकांना हा प्रकार दाखवता आलाच तर यामागची कारणमीमांसा ते सहज शोधतील. अगदीच नाही तर सरळ या बेटावर हल्ला करून ती वस्तू तरी ताब्यात घेतील. विचार चारी दिशेंनी भरकटत असताना मी त्या चमकत्या कुंडाच्या भिंतीजवळ पोहोचलेलो सुद्धा. मागचा पुढचा विचार न करता मी सरळ त्यात उडी मारली. मात्र मगापासून विचारांच्या नादात मी एक गोष्ट पार विसरून गेलेलो. माझे विचार ते लोक वाचू शकतात. अर्थात मी पुढे काय करण्याची तयारी करतोय हे कदाचित त्यांना कळलं नसेल. पण आत्ता मी नेमकं काय करणार निघालोय हे त्यांना नक्की कळलं होतं. मी त्या चमकत्या कुंडात उडी मारली आणि मगाशी हितून गेलेले 5ही जण दरवाजाच्या चौकटीतून धावत आत शिरले. नशीब नावाचं काहीतरी चीज असते. त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचायच्या आतच सूर्याची किरणं झरोक्यातून त्या रचनेवर पडली. झगझगता उजेड बंद, पापण्यातून एखाद्या सुईसारखा डोळ्यांना टोचणारा उजेड, शरीरातून काहीतरी बाहेर ओढल्या जात असल्याची, शरीर पिसासारखं हलकं होत असल्याची विलक्षण जाणीव. हा प्रकार किती काळ चालला मलाच माहीत नाही. पण जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर दिसले ते थिजलेले 5 जण. पुतळे झाल्यासारखे एकाच जागी खिळून राहिलेले होते. याला सुरुवात केली तेव्हाही मी सुटकेची धडपड केलीच नाही. शरीरातील ती हलकेपणाची भावना आणखी प्रबळ झाली. पुन्हा एकदा तोच उदांता समुद्र, तीच आजूबाजूला पसरलेली वाळू, मनातली अनिश्चितताही तीच. फक्त परिस्थितीत फरक असेल तर इतकाच की मी तेव्हा जगण्याची धडपड करत होतो. आता मरण कसं येईल याचा विचार डोक्यात होता. काहीतरी वेगळं घडत होतं. माझ्या अंगावर भाजलेल्या कंदाचा जुडगा आणि पाण्याची कातडी थैली टाकून ते तसेच निर्विकारपणे मागे फिरून गेले. कदाचित विनाकारण मनुष्यवध त्यांच्यात ताज्य असावं. थोडक्यात मी इथे धडपड करून सुटावं किंवा मरावं अशा स्थितीत टाकणं त्यांना योग्य वाटलं असेल. शरीरातला हलकेपणा अजूनही जाणवत होता. सकाळच्या चढत्या उन्हात माझी सावली जमिनीवर चटके खात माझी नक्कल करत होती. थोडक्यात मी काहीच मिळवू शकलो नव्हतो तर आत्ता इथून सुटका हे एकमेव लक्ष्य माझ्यासमोर राहिलेलं होतं. आजूबाजूला पडलेल्या झाडांचे वाळके अवशेष आणि हात ठेचकाळत रक्ताळत ओरबाडून काढलेल्या साली याच्या साह्यानं काम चालवू तराफा बनवायलाही मला 4 दिवस लागले. अर्थात त्यांच्यावर माझी भिस्त फारशी नव्हतीच, पण एक प्रयत्न म्हणून उरलेली थोडीशी कंद आणि तुटपुंजा पाण्याचा साठा घेऊन मी तराफा समुद्रात लोटला. जोवर शक्य होतं तोवर प्रयत्न करत या बेटापासून दूर जाणं ही एकमेव इच्छा राहिलेली होती. वाऱ्या वादळाला तोंड देता देता दिशाहीन अवस्थेत कुठेतरी भरकटण्याचा कितवा दिवस होता कोण जाणे. कित्येकदा या समुद्रात उडी मारून आयुष्य संपवायची इच्छा झालेली खरी, पण सावरलं स्वतःला. अन्न संपलेलं, पाणी संपलेलं. कित्येकदा ग्लानी येऊन मी तराफावर पडून असायचो. असाच कधीतरी ग्लानीत असताना मला कुणीतरी उचलल्याची जाणीव झाली.
ते एक संशोधन करणारं जहाज होतं. बऱ्यापैकी शुद्धीवर आल्यावर मी त्यांना आमच्या कोचीच्या बेसबद्दल सांगितलं आणि तिथे संपर्क करण्याची विनंती केली. दुसऱ्याच दिवशी वेगवान गस्ती नौका मला त्या जहाजावरून उचलून बेसवर घेऊन गेल्या. 15-20 दिवस मी तिथल्या हॉस्पिटलमध्ये घालवले आणि चौकशी समितीला तोंड द्यायला तयार झालो. तिथे मला पहिल्यांदा कळलं की मी चक्क 1.5 वर्ष बेपत्ता होतो आणि आता अचानकच सापडलेलो. मुद्दा वादग्रस्त होता. माझ्याकडे स्पष्टीकरण मागितलं आणि मी माझी पूर्ण कहाणी सांगून टाकली. यानंतरचा आठवडा एक प्रचंड झंझावात आल्यासारखं वातावरण होतं. टेबलावर पसरलेले नकाशे, सॅटेलाईट्सने पाठवलेले फोटो, खास उंचावरून टेहळणी करणाऱ्या विमानाचे अहवाल. कुणाचाच माझ्या सांगण्यावर विश्वास दिसत नव्हता. आणि का असावा? कुठलाच पुरावा, असं एखादं अनोळखी बेट मी सापडलो त्या ठिकाणापासून 500 मैलावरच्या परिघातसुद्धा असल्याचं दाखवत नव्हतं. याचाच पुढचा संशय म्हणजे मी परकीय राष्ट्राच्या हाती लागून माझं ब्रेन वॉशिंग करून मला काही विघातक कारवाया करण्यासाठी परत पाठवण्यात आलं असावं. त्या बाजूनही अनेक परीक्षांना तोंड द्यावं लागलं. मन थकून जाईल इतक्या चौकशीपासून ते सोडियम पेटेथॉलपर्यंत निष्पन्न काहीच नाही. बरं, माझ्या सांगण्यावर विश्वास बसावा असा एकही पुरावा माझ्याकडेही नव्हताच. शरीर हलकं हलकं मात्र वाटत होतं, पण ही सिद्ध होण्यातली गोष्ट नक्की नव्हती. सरतेशेवटी सर्वमान्य निकष लावल्या गेल्याच, ज्याची शक्यता मला जास्त वाटत होती. अत्यंतिक प्रतिकूल परिस्थितीत बराच काळ काढल्यानं माझ्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला असावा. थोड्याफार फरकानं सगळ्यांनाच ही गोष्ट एव्हाना पटली होती. फार वेळ न दवडता माझी रक्षासेवेतून मुक्तता करण्यात आली आणि आज मी इथे आहे. अखिलेशनं सगळं इतकं बोलल्यानंतर प्रथमच थोडी विश्रांती घेतली. त्याच्या शहाणपणाबद्दल शंका निर्माण झालीच होती, त्यामुळे एक जीवघेणी शांतता तिथे पसरली होती. माझा एकच प्रश्न आहे. महारुद्र साठेनं त्या शांततेचा भंग केला. जर तुला खरंच काही प्रमाण देता येत नसेल तर कुणी तुझ्या हकीकतेवर विश्वास ठेवावा तरी का? आणि केवळ ही कल्पित कथा ऐकवण्यासाठी तू आम्हाला इथे का बोलवून घ्यावेस? थोडासा कठोर वाटला असला तरी उपस्थित सगळ्यांच्या मनातलाच प्रश्न साठेनं विचारलेला होता. तुझं म्हणणं खरं आहे रुद्रा, पण गेले कित्येक महिने मी या सगळ्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होतो आणि केवळ ज्या शक्यता माझ्या हातात लागल्या त्यांचा खरेपणा पडताळून पाहण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी तुम्हाला इथे बोलवले. अखिलने उत्तर दिलं. म्हणजे नेमकं काय? रुद्रा, माझ्या माहितीप्रमाणे तू पदार्थविज्ञानशास्त्रातला एक प्रमाण शब्द आहेस. तुला प्रोफेसर ॲलिन गुथ यांची फॉल्स व्हॅक्यूमवाली थेअरी नक्की अभ्यासात आली असेल. अर्थातच. विश्वनिर्मितीच्या काळात जो महास्फोट झाला तेव्हा विश्व प्रसरण पावत गेलं आणि त्यातून आजच्या विश्वाचा जन्म झाला. पण त्याच वेळी आणखी एक घटना घडत गेली, ती म्हणजे फॉल्स व्हॅक्यूम. अंतराळात जिथे निव्वळ पोकळी आहे त्या पोकळीतून विश्व प्रसरण पावत असताना 2 घटकांच्या मध्ये तयार झालेली पोकळी. पोकळीतली पोकळी म्हणून तिला फॉल्स व्हॅक्यूम म्हणतात. प्रोफेसर ॲलिन यांच्या शोधात असं निष्पन्न झालंय की या प्रत्येक पोकळीत एक विश्व तयार होत गेलं, जे त्याच्या सर्वात जवळच्या विश्वाशी साधर्म्य असलेलं आहे. केवळ अपघातानंच अशा विश्वातल्या घटनांचा संपर्क नेहमीच्या जगाशी येतो. यू मीन अख्खी करेक्ट. माझं प्लेन नष्ट झालं तेव्हा इंजेक्टिंग मेकॅनिझमनं नक्की काम केलं असणार, पण ते नेमकं कुठल्या क्षणी आपण नाही सांगू शकत. कदाचित असंही घडलं असेल की प्लेनच्या स्फोटाचा आणि इंजेक्शन मेकॅनिझमच्या रॉकेटचा दणका मला कदाचित कुठे भलत्या पोकळीत घेऊन गेला असेल.
शक्यता नाकारता येत नाही. पण हे तू तुझ्या बचावात सांगू शकत होतास. नाही. एकतर मला त्यावेळी याबद्दल किंचितही माहिती नव्हती आणि समांतर विश्वकल्पना आजही फारशी कुणी मनावर घेत नाही. माझा बचाव या मुद्द्यावर अशक्य होता. चल, एक वेळ हे मान्य करू की तू कुठल्या तरी भलत्याच विश्वात गेलास. पण त्याचा तुझ्या कहाणीशी काय संबंध? ती कशी सिद्ध करता येणार तुला? मगापासून संवाद काळजीपूर्वक ऐकणाऱ्या जयंतानं प्रश्न केला. आघाडीचा पत्रकार म्हणून त्याची आज ख्याती होती. नक्कीच जया, तुझा प्रश्नही योग्यच आहे. मलासुद्धा या प्रश्नानं बरंच छळलं. पण नंतर मी जे अनुभवत आलोय त्यावरून मला स्वतःला ते भास नसल्याची खात्री पटत गेली. अखीने त्याचंही समाधान केलं आणि पुढे बोलायला सुरुवात केली. जसं मी आत्ताच सांगितलं, मी बरेच महिने या विचित्र अनुभवाचा अर्थ शोधण्यात घालवले. त्या वेळात मला स्वतःलाच माझ्यातले बदल जाणवायला सुरुवात झाली. मी आधीही सांगितलंयच की मला शरीर हलकं होत असल्याची भावना सतत जाणवत होती. सर्व्हिसमधून बाहेर पडल्यावर मी याच शोधात गुंतत गेलो आणि हळूहळू माझ्या लक्षात एक गोष्ट येत गेली. माझ्यातली हलकेपणाची भावना जसजशी वाढत गेली तसतशी माझ्या सावलीतली घनता वाढत जात होती. हे मला जाणवायचं कारण म्हणजे सर्वसाधारणपणे आपली सावली पडते तिच्यात प्रकाशाचा अभाव असतो, पण तरीही आपण सावलीतली वस्तू स्पष्ट पाहू शकतो. माझ्या सावलीबाबत ही गोष्ट कठीण होत गेली. काही काळानंतर माझ्या सावलीत आलेली कुठलीही वस्तू गर्द काळोख्यात लपेटून जावी तशी दिसेनाशी व्हायला लागली. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच गेलं. पण सावली म्हणजे प्रकाशाच्या प्रवासाआड आलेल्या एखाद्या वस्तूची भासमान प्रतिमा बरोबर. मग तिला जडत्व कसं येईल? आणि आलंच तर ती तुझ्यासोबत राहीलच का? अखिलेशचं बोलणं मध्येच तोडत जयंत म्हणाला. सावली म्हणजे भासमान प्रतिमा हे खरं, पण ती द्विमितीय प्रतिमा असते हे विसरलास जया. ज्या दिवशी माझ्या सावलीला पूर्णपणे जडत्व आलं त्या दिवशी माझी सावली माझ्यासोबत नव्हती. अखिलेशच्या या विधानानं काही मिनिटं खळबळ माजली. अशक्य, सर्वथा अशक्य गोष्ट आहे ही. तुझ्या मते आता तुला सावली नाही. दुर्दैवानं हे खरंय. इतकं बोलून मगापासून टेबलाच्या पलीकडच्या बाजूला असलेला अखिलेश टेबलापासून दूर झाला. आजूबाजूच्या झगझगती प्रकाशात अखिलेश उभा होता. सर्वांच्या नजरा जमिनीकडे वळल्या. अखिलेश ज्याच्या बाजूला उभा होता त्या टेबलाची सुस्पष्ट सावली त्याच्या पायाजवळ पडली होती. मात्र गायब होती ती अखिलेशची सावली. 2-4 वेगवेगळ्या ठिकाणी जागा बदलून दाखवल्यावरही कुठेच त्याची सावली पडलेली दिसली नाही. जयंत भराभर हातातल्या पॅडवर काही खरगडत होता. अखीची परवानगीही न मागता त्यानं मोबाईलच्या कॅमेऱ्यातून फटाफट फोटो काढले. त्याच्यासाठी फार मोठं स्कूप होतं हे. सावली नसलेला माणूस. उद्याचे मतळे त्याच्या डोळ्यासमोर नाचत होते. रुद्र मात्र विचारात खोलवर बुडालेला होता. 1 मिनिट अख्खी, हे म्हणजे भौतिक नियमांना आव्हान झालं. कुठल्याही पदार्थाला अडकून प्रकाश पुढे जाऊ शकत नसला की त्याची सावलीही पडणारच. पण प्रकाश जर त्या वस्तूतून आरपार जात असेल तर सावली पडणार नाही. मान्य. पण याचाच अर्थ ती वस्तूही आपल्याला दिसणार नाही. वस्तू दिसते म्हणजे काय? त्या वस्तूवरच्या परावर्तित प्रकाश डोळ्यापर्यंत पोहोचतो. जर तोच आरपार जाणार असेल तर वस्तू इथे म्हणायचं तर तू अदृश्य होणार नाही का? बरोबर रुद्रा. पण या सगळ्यालाही एक उत्तर आहे. होलोग्रामिक इमेज, अर्थात त्रिमित प्रतिमा. तुला म्हणायचंय की तू एक त्रिमित प्रतिमा आहेस. म्हणजे हा तू नसून तुझी केवळ प्रतिमा आहे. खरंय रुद्रा. ज्या क्षणी माझ्यातलं सगळं जडत्व माझ्या सावलीकडे ट्रान्स्फर झालं त्या क्षणी मी केवळ
एक भासमान प्रतिमा म्हणूनच वावरतोय. हे पहा, असं म्हणून अखिलेशनं हात समोरच्या टेबलावर आपटला. आता टेबलवरचे ग्लास पदार्थ कलंडणार या कल्पनेने सगळे बाजूला सरकले, पण अखिलेशचा हात टेबलातून आरपार निघून गेला. त्याच्या हातात लागू दिलं नाही. मी मात्र परिणामांचा विचार न करता त्याच्या यंत्रणेचा वापर करून प्रतिमा निर्मित केली. पण तिचं नियंत्रण मला जमत नसल्यानं तिच्या निर्मितीला वेळ गेला आणि जेव्हा तिची निर्मिती पूर्ण झाली तेव्हा ती माझ्यापासून विलग होऊन तिच्या मार्गानं निघून गेली. नेमकी कुठे? कदाचित तिच्या उगमस्थानाकडे किंवा या जगात कुठेही. पण मला मात्र आता केवळ हे इतकंच दृश्य अस्तित्वात राहिलंय. एखादे दिवशी कुठल्याही जगात त्या सावलीचा शेवट होईल आणि आपल्या या जगात कसलाही मागमूस न ठेवता मी नाहीसा झालेला असेन. अखिलेश बोलायचा थांबला आणि सगळीकडे एक सुन्न शांतता पसरली. कागद फाडण्याचा एकच आवाज त्या शांततेचा भंग करत होता. जयंता नोटबुकमधलं एक एक पान फाडून त्याचे तुकडे करत होता.